चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघ स्थळावरून मतदान पथके नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाली आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच मतदान पथके साहित्यासह आपापल्या बसमध्ये बसून मार्गांवर रवाना होण्यास प्रारंभ झालाय। चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात एकूण 2118 मतदान केंद्रांवर 9322 मतदान कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे। या सर्व मतदान केंद्रांवर आरोग्य रक्षण व तापत्या उन्हापासून संरक्षणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत। यासह सुरक्षा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 196 पडदा मशीन विशेष मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे, तर 6 दिव्यांग व्यवस्थापित, 6 महिला व्यवस्थापित, 6 युवा मतदान केंद्र तर 6 आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे। सुमारे 11242 ORS पाकिटे देखील मतदान कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आली आहेत। दरम्यान या संदर्भात उपविभागीय अधिकारी संजय बामण पवार यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। उद्या जे मतदान होणार आहे 19 एप्रिल 2024 रोजी, त्या अनुषंगाने आपल्याकडे मतदान पथक आज रवाना होतील। मतदान पथकांसोबत मतदान यंत्र म्हणजे एक CU, BU आणि VVPAT असे मतदान यंत्र राहतील। ते पूर्णतः आपण कॅन्डिडेट सेट करून सज्ज करून आपण त्यांना दिलेले आहे। उद्या सकाळी ते मॉक पोल घेऊन जी मतदानाची प्रक्रिया आहे ती चालू करतील। मतदान प्रक्रियेसाठी लागणारे इतर जे साहित्य आहे ते एका बॅगमध्ये आम्ही त्यांना दिलेलं आहे। त्या बॅगमध्ये मतदान साहित्य व्यतिरिक्त एक मेडिकल किट, ज्यामध्ये ORS आणि इतर ज्या प्रायमरी स्वरूपाच्या औषधी आहेत त्या औषधी सुद्धा आपण त्यांना पुरवलेल्या आहेत।